नमस्कार, मी संदीप देसाई। वंचित फॅक्टर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। वंचित फॅक्टर मध्ये आज आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। तिथे प्रकाश आंबेडकरांनी माळी समाजाचा उमेदवार दिला खरा, पण प्रत्यक्ष प्रचार सुरू झाल्यावर मात्र वंचित काहीसं मागे पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। ओबीसींच्या नियोजित सभा ही ऐन वेळेला रद्द केल्या गेल्याचा आरोप होतो आणि त्यामुळे तिथला वंचित फॅक्टर नेमका कुणाला फायदेशीर ठरणार यावरूनच बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। पाहूया बुलढाण्याचा वंचित फॅक्टर। बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित फॅक्टरने नेमका कसा प्रभाव पाडलाय, बघूया एक रिपोर्ट। प्रकाश आंबेडकर यांचा गड असलेल्या अकोल्यानंतर त्यांना मानणारा मोठा वर्ग कुठे असेल तर तो बुलढाण्यात आहे। खामगाव, जळगाव, जामोद हा भाग अकोला जिल्ह्याला लागून असल्यानं तिथं भारिपची ताकद मोठी आहे। त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी कुणाचं गणित बिघडवणार असा प्रश्न सर्वांना पडला होता। पण बाळापूरचे आमदार बळीराम शिरस्कर यांना उमेदवारी दिल्यानं वंचितचे जिल्ह्यातले नेते नाराज झाले। त्यांच्या समोर राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव या तगड्या उमेदवारांचं आव्हान आहे। त्यातच बुलढाण्यात प्रचाराचं तगडं नियोजन झालं नसल्यानं वंचित फॅक्टर इथं किती प्रभावी ठरतो याबद्दल शंका आहे। चांगल्या पद्धतीने उमेदवारी लढली असती, जिल्ह्यातल्या सभा रद्द झाल्या, ओबीसींची सभा रद्द झाली, वेळेवर प्रचारात वंचित बहुजन आघाडी कुठेच दिसली नाही। प्रचारात दोन्ही प्रतापराव जाधव आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचाच जोर होता। वंचित बहुजन आघाडी प्रचारात सुरुवातीला याच्यात होती, परंतु नंतर वंचित बहुजन आघाडीने प्रचारात माघार घेतली आणि तिथेच त्यांचा पराभव झाला। निश्चितच वंचित बहुजन आघाडीच्या जे मतांचं डिवायडेशन झालेलं आहे, जे म्हणजे माळी समाजाची काही वोटिंग आणि बौद्ध समाजाचं वोटिंग, मुस्लिम समाजाचं वोटिंग तर त्यांना मिळालेलं नाही अशी ही चर्चा आहे। परंतु माळी समाज आणि बौद्ध समाज यांच्या जे वोट बँक आहे, ते वोट बँकमध्ये 50% जरी वंचित बहुजन आघाडीने घेतले असेल तरी त्याचा निश्चितच 100% फायदा हा प्रतापराव जाधव यांना होणार आहे। बुलढाण्यात जातीय समीकरण काय आहे त्यावर एक नजर टाकूया। दलितांची संख्या आहे 2.5 लाख, मुस्लिम समाजाची संख्या आहे 2.5 लाख, धनगर समाजाची मतं आहेत 70,000, माळी समाज आहे 2.5 लाख, वंजारी समाज 1 लाख, तर मराठा समाजाची मतं आहेत 6,25,000। जिल्ह्यात मराठा समाज वगळता मागासवर्गीय, माळीसह इतर समाजाची संख्या 11 लाखांच्या वर आहे। त्यामुळे वंचितच्या नेत्यांना विजय निश्चित वाटतोय। श्री बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले उमेदवार आहेत आदरणीय बळीरामजी शिरस्कर साहेब यांची जी उमेदवारी आहे, या ठिकाणी बऱ्याच मोठ्या संख्येमध्ये माळी समाज प्रभावीपणे आपलं प्रेझेंटेशन देत आहेत। म्हणजे प्रत्येक वर्षाला श्री बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले उमेदवार आदरणीय शिरस्कर साहेब यांना या ठिकाणी भरभरून गावातून तसेच शहरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटलेला आहे आणि त्या प्रतिसादाच्या माध्यमातून ते प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येतील असा विश्वास ठाम ग्रामीण तथा शहरामध्ये निर्माण झालेला आहे। उमेदवारी जाहीर झाल्यावर वंचितनं योग्य नियोजन केलं असतं तर त्यांना मोठी संधी होती। सध्या तरी वंचितनं दोन्ही पक्षांच्या दिग्गज उमेदवारांना घाम फोडला आणि ती निर्णायक ठरणार एवढं मात्र नक्की आहे। अमोल गावंडे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। बुलढाण्याच्या याच वंचित फॅक्टर संदर्भात आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे यांनी तिथल्या राजकीय प्रतिनिधींशी आणि स्थानिक पत्रकारांशी केलेली सविस्तर चर्चा सुद्धा बघूया। मी अमोल गावंडे, न्यूज 18 लोकमतच्या वंचित फॅक्टर या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये वंचित फॅक्टर किती प्रभावी राहिलं हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच इथले ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून आपण सर्व जो लोकसभेचा आढावा आहे तो जाणून घेऊया। सर्वात आधी आपण जाऊया वंचित बहुजन आघाडीचे नेते नितीन सुरेंशी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा प्रकारे वंचित फॅक्टर आणि त्यांचे उमेदवार बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रभावी राहिले। नमस्कार दादा, काय सांगाल की आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपले जे उमेदवार होते ते कितपत प्रभावी राहिलेले आहे? या ठिकाणी खऱ्या अर्थानं श्री बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले उमेदवार आहेत आदरणीय बळीरामजी शिरस्कर साहेब यांची जी उमेदवारी आहे, या ठिकाणी बऱ्याच मोठ्या संख्येमध्ये माळी समाज प्रभावीपणे आपलं प्रेझेंटेशन देत आहेत। म्हणजे प्रत्येक वर्षाला। आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक वंचितांसाठी या ठिकाणचं एक नवीन सरकार स्थापन व्हावं हा ही मानसिकता श्री बाळासाहेब आंबेडकरांची संपूर्ण महाराष्ट्रभर आलेली आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला प्रतिनिधित्व देऊन त्या व्यक्तीला आपल्या समाजाचं, देशाचं आणि राष्ट्राचं काही देणं लागते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एका भल्या माणसाला उमेदवारी देऊन या ठिकाणी श्री बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आदरणीय शिरस्कर साहेब हे एक योग्य पात्राधी
उमेदवार या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या बुलढाणा जिल्ह्याचा विकास आणि या बुलढाणा जिल्ह्यातील जे काही त्रुटी वा वणवा राहिलेल्या आहेत, मागच्या गेल्या निवडणुकीसंदर्भात प्रतापराव जाधव असतील, या ठिकाणी त्यांनी ज्या विकास कामाची भाषा बोलले होते त्या विकास कामात ते पाहिजे तशा पद्धतीने उतरले नाही. त्यावर त्यांच्यावर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्यच नव्हे तर सर्वच लोक या ठिकाणी नाराज आहेत आणि प्रचंड अशी नाराजी त्यांच्यावर आलेली आहे. याकरता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले उमेदवार आदरणीय शिरस्कार साहेब यांना या ठिकाणी भरभरून गावातून तसेच शहरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटलेला आहे आणि त्या प्रतिसादाच्या माध्यमातून ते प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येतील असा विश्वास ठाम ग्रामीण तथा शहरामध्ये निर्माण झालेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळाली आहे. इथे राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे तसेच भाजप सेना महायुतीचे प्रतापराव जाधव सुद्धा उमेदवार म्हणून होते आणि तिरंगी लढत या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली. आपल्यासोबत आहे बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस सेवा दलचे जिल्हाध्यक्ष तेरीन चव्हाण. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की वंचित फॅक्टरचा त्यांच्या पक्षाला कुठपर्यंत फटका बसलेला आहे. निश्चित वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा राहिला. सेक्युलर मतांचं डिवायडेशन त्या ठिकाणी झालं, परंतु राजेंद्र शिंगणे हे प्रचंड त्यांच्याबद्दलची आस्था या मतदारसंघामध्ये होती आणि प्रतापराव जाधवांबद्दलची अँटी इन्कम्बन्सी या मतदारसंघामध्ये होती. त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही आज रोजी की वंचित बहुजन आघाडीचा हा उमेदवार हा जास्त प्रमाणात चालला. तो उमेदवार विजयाच्या कुठेही जवळ नाही असं या ठिकाणी या मतदान झाल्यावर चित्र या ठिकाणी आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीचा फटका म्हणता येणार नाही. कुठंतरी परिणाम झालेला आहे मतांवर, परंतु राजेंद्र शिंगणे हे विजयाकडे वाटचाल करत आहेत आणि निश्चित विजयी होतील. आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष जे शिंगणे साहेबांचे प्रचारामध्ये एकदम व्यस्त होते आणि त्यांच्याकडून जाणून घेऊन की नेमकं वंचित फॅक्टरचा राष्ट्रवादीला फटका बसू शकतो का आणि एक राष्ट्रवादी हा मराठा समाजाचा पक्ष म्हणून ओळखला जातो, मराठी समाजाकडून नेतृत्व देणं येत नव्हतं अशा प्रकारे सुद्धा प्रचार बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला. त्याबद्दल काय सांगा डॉक्टर? बुलढाणा लोकसभेबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की वंचित आघाडीचा महाराष्ट्रात इतर मतदारसंघामध्ये काय परिणाम झाला त्याची काही आपल्याला जास्ती माहिती नाही, परंतु या वंचित आघाडीचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांना फायदाच झालेला आहे. फायदा कसा झाला तर वंचित आघाडीच्या MIM सोबत युती होती, परंतु या पूर्ण लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांनी MIMला 0% प्रतिसाद दिलेला आहे. त्यांचं 100% मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की जी भाजप आणि शिवसेनाची जी OBC वोट बँक आहे, धनगर, मारी, वंजाळी व इतर OBC मतपेढी आहे त्यांची, ती मतपेढी यावेळेस वंचित आघाडीने फोडलेली आहे. त्याच्यामुळे त्याचा पूर्ण फायदा आमच्या उमेदवाराला झालेला आहे. नक्कीच. काय आपल्यासोबत आहे शिवसेनेचे पदाधिकारी, त्यांच्याकडून जाणून घ्या आपल्या ज्या शिवसेनेच्या उमेदवाराला वंचित आघाडीचा काही फटका बसलेला किंवा फायदा झालेला आहे का? निश्चितच फायदाच झालेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मताचं डिवायडेशन वंचित आघाडीमुळे भरपूर प्रमाणात झालेलं आहे आणि ते आम्ही बूथवर आणि बूथच्या ठिकाणीही वेळोवेळी बघितलेलं आहे. त्यामुळे आणि काही आमचे मित्र आताच म्हणाले की खासदार प्रतापराव जाधव यांच्याबद्दल हे येणाऱ्या 23 तारखेला निश्चित भरपूर मताधिक्य घेऊन निवडून येतील, याच्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची कुठलीही शंका नाही. नक्कीच मतदारांना 23 तारखेचा जे आहे ते तर निकाल जो येणार आहे त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. आपल्यासोबत आहे भाजपचे शहर अध्यक्ष संजय शिंगारे, यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं कशा प्रकारे वंचित फॅक्टरचा आपल्या पक्षाला फायदा झालेला आहे. आत्ताच आमचे मित्र पक्षाचे जे नेते संजय अवताडे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर खरं म्हणजे वंचित आघाडीच्या उमेदवारामुळं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे जे उमेदवार होते माननीय प्रतापरावजी जाधव, तर यांनाच निश्चितपणे फायदा झालेला आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बहुजन वंचित आघाडीचे जे परंपरागत जे मतदार आहेत हे 2 ठिकाणी विभागणी या मतदारसंघामध्ये झाल्यामुळं त्याचा थेट लाभ माननीय प्रतापराव जाधव साहेब यांना होणार आहे. त्यामुळं आदरणीय प्रतापराव जाधव साहेबांना या लोकसभा निवडणुकीमध्ये निश्चितच विजयासाठी त्याचा लाभ होणार आहे आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापरावजी जाधव हेच लोकसभेचे उमेदवार म्हणून निवडून येणार आहेत, याच्यात कुणाच्याही मनात तीळ मात्र शंका नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचं माहेरघर आहे आणि येथे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेडचं मोठं प्रस्त सुद्धा आहे. आपल्यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील जिजाऊ संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष रवी महाले, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे वंचित फॅक्टरचा त्या जिल्ह्यामध्ये प्रभाव राहिलेला आहे. इथं बहुजन आघाडीच्या उमेदवारांना एक चांगल्या प्रकारचा चान्स होता की ते इथं निर्णायक ठरले असते, परंतु ज्या त्यांच्या सभा रद्द झाल्या
आणि त्यांनी त्यांचा जो जोर होता तो जोर कमी पडला. त्यामुळे कुठेतरी वंचित बहुजन आघाडीने त्यांचा म्हणजे एक विजयी होणारा उमेदवार इथं तो म्हणजे पराजयाच्या द्वारावर आहे. परंतु त्यांनी जर का थोडा जोर लावला असता तर निश्चितपणे दोघांचा जो नाराजीचा सूर होता प्रतापरावांचा आणि शिंगणे साहेबांचा म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजप सेनेचा तो यांच्या पथ्यात पडला असता. परंतु यांची ताकद थोडी कमी पडल्यामुळे निश्चितपणे प्रतापराव जाधवांचा विजय या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुकर झालेला आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ काही पत्रकार आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं वंचित फॅक्टर जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे प्रभावी राहिला आणि त्यांच्या उमेदवारांचं भवितव्य काय असू शकते, काय सांगा? वंचित बहुजन आघाडीचं सांगायचं झालंच तर वंचित बहुजन आघाडीवर सुरुवातीपासून आरोप होतोय की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे. भाजपची बी टीम आहे किंवा नाही हा एक राजकीय चर्चेचा विषय आहे. परंतु खामगाव बुलढाणा मतदारसंघापुरता जर विचार केला तर बुलढाणा मतदारसंघातील माळी समाजाचं वोटिंग संख्या मतदारसंख्या या तुलनेत यामुळेच माळी समाजाचा उमेदवार प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा दिला असाही एक आरोप सर्वत्र होत होता आणि त्याचाही परिणाम दिसला. वंचित बहुजन आघाडीसाठी रवी महाले यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीसाठी चांगला प्लॅटफॉर्म जिल्ह्यात तयार झालेला होता. कारण तो प्रतापरावांबद्दलची 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी होतीच आणि राजेंद्र शिंगणे यांचंही काम खूप काही चांगल्या पद्धतीचं नाही. राष्ट्रवादीचा कॅडर बेस जिल्ह्यामध्ये गावागावात राष्ट्रवादी नाही आहे. परंतु त्या आधारावर जर वंचित बहुजन आघाडीने चांगल्या पद्धतीने उमेदवारी लढली असती, जिल्ह्यातल्या सभा रद्द झाल्या, ओबीसींची सभा रद्द झाली, वेळेवर प्रचारात वंचित बहुजन आघाडी कुठेच दिसली नाही. प्रचारात दोन्ही प्रतापराव जाधव आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचाच जोर होता. वंचित बहुजन आघाडी सुरुवातीला प्रचारात याच्यात होती, परंतु नंतर वंचित बहुजन आघाडीने प्रचारात माघार घेतली आणि तिथेच त्यांचा पराभव झाला. तरी त्याचा निश्चितच 100% फायदा हा प्रतापराव जाधव यांना होणार आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा म्हणजे अँटी इन्कम्बन्सी असतानाही प्रतापराव तिसऱ्यांदा निवडून येण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात दिसत आहेत. शेगावमध्ये वंचित माळी परिषद झाली होती. त्या परिषदेमध्ये समाजाच्या वतीने बाळासाहेबांना शिरस्कर साहेबांना उमेदवारी मागण्यात आली. मात्र समाज कुठंतरी त्यांच्या पाठीशी उभा राहिला का? जिल्ह्यामध्ये जेव्हा प्रचार करताना किंवा आपले बातम्या कव्हर करताना आपल्याला काय जाणवलं? वंचित बहुजन आघाडी हा जो फॅक्टर आहे हा जिल्ह्यामध्ये म्हणजे तिसरा पर्याय म्हणून जनतेसमोर आला होता. हा पर्याय अतिशय चांगला होता आणि माळी समाजाची एल्गार परिषद शेगावला झाली. या एल्गार परिषदेमध्ये माळी समाजाने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे माळी समाजाला उमेदवारी द्यावी अशी विनंती केली होती. त्यानुसार बाळापूरचे आमदार आदरणीय बळीरामभाऊ शिरस्कार यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु एक सूर असाही होता माळी समाजाचा की आम्हाला बुलढाणा जिल्ह्यातील उमेदवार द्या, इथला स्थानिक उमेदवार द्या. परंतु त्याचा विचार न होता बळीराम शिरस्कार उमेदवार घोषित झाले आणि बळीराम भाऊच्या माध्यमातून तिसरा पर्याय जनतेसमोर उभा ठाकला. परंतु ऐनवेळी असुद्दीन ओवीसी सभा खामगावात होणार होती, ती रद्द झाली. सोबतच अशोक भाऊ सोनवणे यांची सभा होणार होती, ती रद्द झाली. त्यामुळे जो मुस्लिम मतदार आहे तो काही प्रमाणात यांच्याकडे जो वळणार होता 50% म्हणा किंवा 75% म्हणा तो वळला नाही. दुसरा विषय असा झाला की माळी समाजाची मते ही परंपरागत भाजपाकडे सुद्धा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सर्व पक्षामध्ये माळी समाजाचे आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. त्यामुळे माळी समाजाच्या मतांचं सुद्धा इथं विभाजन झालेलं आहे. त्यामुळे हा तिसरा पर्याय म्हणून जे बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि अशोकभाऊ सोनवणे यांनी जो इथं निर्णय घेतला होता, परंतु त्यांच्या पाठीमागे इथे जो मतदार म्हणा तो पाहिजे त्या प्रमाणात उभा राहिला नाही आणि त्यामध्ये तिसरी आघाडी वंचित बहुजन आघाडी हे सुद्धा कुठं कमी पडली असं आपल्याला वाटतं. की जिल्ह्यात तिसरी आघाडीचा एक पर्याय चांगला सक्षम होता, मात्र उमेदवार कुठेतरी कमी पडले असं आपल्याला या चर्चेमधून दिसून येतं. आपण परत काँग्रेसकडे जाऊ. काँग्रेसकडून बऱ्याचशा सभेमध्ये किंवा इतर ठिकाणी आरोप करण्यात आला की वंचित आघाडी हे भाजपची बी टीम आहे. त्याबद्दल काय सांगाल? निश्चित जेव्हा काँग्रेसने प्रस्ताव ठेवला तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी 8 जागेहून 12 जागा, 12 जागेहून 22 जागा अशा आपल्या जागा वाढवत नेल्या. त्यामुळे कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांना आणि राहिला दुसरा प्रश्न की संघाबद्दलची जी भूमिका होती काँग्रेसची ती काँग्रेसने स्पष्ट करून एक ड्राफ्ट तयार करावा असं मागणी बाळासाहेबांकडून झाली होती. परंतु काँग्रेसने उलट पक्षी बाळासाहेबांनाच म्हटलं की तुम्ही ड्राफ्ट तयार करा. तसे अशाचं बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि जयंत पाटलांच्या सहीचं पत्र सुद्धा बाळासाहेबांना देण्यात आलं होतं की तुम्ही ड्राफ्ट तयार करा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्या ड्राफ्टचा स्वीकार करेल आणि RSS बद्दलची स्पष्ट भूमिका आपली त्या ठिकाणी असेल. परंतु बाळासाहेबांनी कुठेही मग नंतर त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. म्हणून कुठेतरी लक्षात असं येत आहे की ही भाजपची बी टीम तर नाही ना असा एक शंका त्या ठिकाणी आम्हा काँग्रेस पक्षाला व राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीच्या नेत्यांना आलेले होतं. तिथे आपण परत वंचित आघाडीचे जे नेते आहेत नितीन सुरेश त्यांच्याकडे जाणून घेऊया.
दादा, वंचित आघाडीचं जे आता प्रस्त झालं होतं लोकसभेमध्ये, चांगल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सभा झाल्या, मात्र या लोकसभेच्या निकालानंतर कुठेतरी बाळासाहेबांचं नेतृत्व संपण्याच्या दिशेवर आहे का, त्याबद्दल काय सांगाल? सध्या बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका जर तुम्ही सुरुवातपासून पाहिली असेल तर या ठिकाणी RSS आणि BJPच्या विरोधात ते राहिलेले आहे. आणि जे काही मित्रपक्षाच्या वतीनं आरोप केल्या जात आहेत ते सर्व आरोप या ठिकाणी मीडियाच्या समोर दिवसेंदिवसही येत आहेत. कारण बाळासाहेब आंबेडकरांनी कधीही चुपून कोणतंच काम केलेलं नाही आहे. या ठिकाणी उघडपणे RSS आणि BJPचा विरोध केलेला आहे. या ठिकाणी मोदीनं दाखवलेली स्वप्न सबका साथ सबका विकास ही सगळी धुळीस गेलेली आहे. 15 लाखाचं जे बक्षीस आहे ते चॉकलेटप्रमाणे ठरलेलं आहे. एका लहान लेकरांपासून तर ते म्हणजे ज्येष्ठांपर्यंतची जी भूमिका या सरकारने आश्वासनाची दिली होती ती फुल ठरली. दुसरी गोष्ट, एक काँग्रेसची भूमिका या ठिकाणी अशी राहिलेली आहे, जुगलबंदीसारखी राहिलेली आहे, एका जमल्यासारखी राहिलेली आहे. ती अशी की सध्या बाळासाहेब आंबेडकरांकडे जायचं, मीडियाच्या प्रचाराच्या माध्यमातून युतीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली असं दाखवायचं, जाणवायचं, मात्र त्या ठिकाणी जाऊन पाहिजे तशी म्हणजे जी चर्चा आहे ती नाही करायची. म्हणजे अशा प्रकारची भूमिका काँग्रेसनं वेळोवेळी घेतलेली आहे. सध्या बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिसरा पर्याय जनतेसमोर, महाराष्ट्रासमोर आलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं ही विजयाची नांदी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी दबाव आणि वचक निर्माण झालेला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या मतलब शिरस्कार साहेबाच्या संदर्भात जी भाषा या ठिकाणी बोलल्या जात आहे किंवा शिरस्कार साहेबांनी जे प्रयत्न करायला पाहिजे होती आणि MIMचे जे ओवीसी साहेब आहेत त्यांची सभा व्हायला पाहिजे होती, या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि BJPला लोक त्रस्त झालेले आहेत. आणि मोठ्या पर्यायानं म्हणून, एक मोठं नेतृत्व म्हणून, नव्या विचाराचं स्वीकार म्हणून नवतरुणांनी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टम या ठिकाणी स्वीकारलेला आहे असं आपण सांगू इच्छितो. आपण आता शेवटचा जो प्रश्न आहे तो पत्रकारांकडून जाणून घेऊ. नेमकं 23 तारखेला जो निकाल येणार आहे, कारण की बुलढाणा जिल्ह्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली आणि जो निकाल येणार 23 तारखेला त्याबद्दल नेमकं जे विश्लेषण आहे ते आपण पत्रकारांकडून जाणून घेऊया. काय सांगाल, 23 तारखेचा जे निकाल येणार आहे त्याबद्दल काय सांगाल? एकंदरीत हा निकाल धक्कादायक लागणार आहे. प्रत्येक जण बेजेचे समीकरण करत आहेत की बा काँग्रेस राष्ट्रवादी करत आहेत की आमचं या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मराठा समाजाचं वोटिंग आमच्याकडे डिवायडेशन झालेलं आहे. आणि काहीच्या माध्यमातून भाजप शिवसेनेच्या माध्यमातून सांगितले जात आहेत की बा वंचित आघाडीच्या माध्यमातून ह्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मतदान केलं, त्यावेळी मतदानाचा कुठेतरी त्याचा फटका हा काँग्रेस राष्ट्रवादीला बसीन, शिवसेनेचा आमचे उमेदवार चांगल्या प्रकारे निवडून येतील. प्रत्येकाला उमेदवाराला धास्ती बसलेली आहेत की बा आपण निवडून येतो की नाही, पण प्रत्येकाचं बेजेचे समीकरण करत आहेत. पण हे एकंदरीत हे निकाल हा धक्कादायक लागल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच सर्व पक्षांनी आपल्या ज्या पक्षाच्या मर्यादा त्यामध्ये राहूनच उत्तर दिलं आहे. वंचित आघाडी आता जे येणारं 23 तारखेचा निकाल त्यामध्ये वंचित जे फॅक्टर आहे ते कितीपणे प्रभावी राहिलं जिल्ह्यामध्ये हे 23 तारखेचं आपल्याला कळणार आहे. अमोल गावंडे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा.